आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। उद्या भव्य दिव्य असं जयंत केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानाला सांगली जिल्ह्यातील पहिलं हिंद केसरी मैदानाचा मान या मैदानाला भेटलेला आहे। आता या मैदानामध्ये कोण होईल हिंद केसरीचा मानकरी, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर या मैदानातील प्रमुख पैरे कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार। डायरेक्ट आपण पैरे कसे सुरुवात होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर सर्वात पहिला पैरा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन याचा पैरा आहे तो म्हणजे जो पृथ्वीराज खुटवळ यांचा जो नवीन खरेदी बैजा बैल आहे, आठ बैल असून सोबत छत्रपती संभाजीनगर यांच्या बैलासोबत धावणार आहे। तर मित्रांनो ही गाडी कशी धावेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट मध्ये नोंदवा। तर दुसरा पैरा आहे तो म्हणजे ज्याला चटणी भाकरीचा पैलवान समजलं जातं तो म्हणजे घरणीकरांचा राजा त्याच्यासोबत असू शकतो द्वारलीकरांचा हरण्या नसेल तर शक्यतो यमुनांचा राजा असू शकतो। तर तिसरा पैरा आहे तो म्हणजे देवाबाईचा पैरा असणार आहे तो म्हणजे देवाबाई चिमण्या जे पाठीमागच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मैदानचे मानकर झाले होते तीच गाडी या जयंत केसरी आणि हिंद केसरी मान असलेल्या या मैदानामध्ये धावणार आहे। ही गाडी कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा। तर चौथा पैरा असणार जो म्हणजे ज्याला आपण वेगाचा शेवट मानलो होतो तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत असणार तो म्हणजे 22-11 पिस्टन उरळीकरांचा 22-11 पिस्टन आणि सर्जा ही गाडी उद्या 100% फिक्स धावणार आहे। मित्रांनो ह्या गाडीला वेग कसा लागेल, नंतर ही गाडी गुलाल राहील का, ही गाडी सेमी मध्ये पास करेल का, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरी गाडी ते म्हणजे राजा आणि सम्राट ज्या पाठीमागच्या मैदानामध्ये 5 लाखाची मानकरी ठरली होती हीच गाडी तुम्हाला नंतर उद्याच्या मैदानामध्ये धावताना दिसेल। राजा आणि सम्राट मुंबईला सुद्धा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती, ही गाडी तुम्हाला कशी धावेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरी गाडी ते म्हणजे जे पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी तो म्हणजे रोमन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावणारा बैल आहे आणि त्याच्यासोबत असणारे सासवडकरांचे सासवडचा बादल असणार आहे। तर मित्रांनो रोमन आणि सासवड सुद्धा पाठीमागच्या मैदानामध्ये 2-2 वेळा जे 5-5 लाखाचं मैदान झालं होतं त्या दोन्ही 5 लाखाच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावते। जो बादल सुद्धा ज्याला पब्लिकचं भिताळ मानलं जातं बादल सुद्धा पब्लिकने चांगल्या प्रकारे पळतो आणि रोमन सुद्धा पाहिला असेल जो पाठीमागचं पुसेगाव हिंद केसरी मैदान झालं होतं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली बैलजोडे। मित्रांनो रोमन आणि बादल ही गाडी उद्याच्या मैदानामध्ये कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरी पैरा असणार तो म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई आणि त्याच्यासोबत असणाऱ्या मुरुमकरांचा सुंदर। तर मुरुमकरांचा सुंदर मुरुमकरांचा सुंदर सुद्धा तुम्ही जे महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान झालं होतं या मैदानामध्ये काळ्या मातीला मुरुमकरांचा सुंदर सुद्धा कसा पडतो तुम्हाला सुद्धा माहितच आहे। नंतर उगलेवाडीचा तेजा सुद्धा जे कराडला मैदान झालं होतं कराडच्या मैदानाला सुद्धा जे काळ्या मातीला सुद्धा आपला संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळतो आणि उद्या तेजा आणि सुंदर ही गाडी पळणार आहे। मित्रांनो ही गाडी सुद्धा कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरा पैरा असणार तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांच्यासोबत विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी तेजा असणार आहे। तर मित्रांनो पाठीमागच्या मैदानामध्ये सुद्धा ही गाडी धावली होती पण ही गाडी फॉल झाल्यामुळे या गाडीला निकाल देण्यात आला नव्हता, पण उद्याच्या मैदानामध्ये हीच गाडी उद्या धावणार आहे। मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि नानांचा तेजा ही गाडी उद्या गुलाबीमध्ये राहील का, या गाडीला वेग कसा लागेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरा पैरा असणार तो म्हणजे आनंद तारकर यांचं वादळ आणि त्याच्यासोबत असणार आहे 22-11 सोन्या जे 22-11 पिस्टन या पिस्टनचा धावण्याचा जो दुसरा बैल आहे या बैलासोबत 22-11 वादळ आणि सोन्या ही गाडी धावणार आहे। मित्रांनो दुसरा पैरा असणार तो म्हणजे अनुजा नितीनाबा शेवाळे यांचा पात्र्या आणि त्याच्यासोबत असणार तो म्हणजे आरोही पंकज गाडगे यांची शिरसोडीकरांची रायफल असणार आहे। मित्रांनो ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावते। पाखऱ्याने जे रायफल ही गाडी सुद्धा याच्या अगोदर सुद्धा कितीतरी वेळा पळाले अनेक मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी आणि ही गाडी चांगलाच उद्या वेग पकडणार। मित्रांनो ही गाडी गट पास करेल का सेमी पास करेल का आणि उद्या कितव्या नंबरची मानकरी होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरा सर्वांचा पैरा तो म्हणजे जो पाठीमागच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो जोड म्हणजे 1 BHKचा मानकरी ठरलेला तो गाडी म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा असतात तो म्हणजे 81 रायफल आणि त्याच्यासोबत असणारे शंभू हीच गाडी जे पाठीमागच्या मैदानामध्ये एक प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती तीच गाडी उद्या शक्यतो धावणार आहे। मित्रांनो शेवटचा पैरा तो म्हणजे ज्याला आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानला जातो तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर। आता सर्वांना बकासूरचा पैरा जाणून घ्यायचा असतो पण बकासूरचा पैरा अद्याप जोपर्यंत मैदानी जात नाही तोपर्यंत आपल्याला समजलं जात नाही, तरी पण आपण शक्यता लावू शकतो। तर बकासूर सोबत असू शकतो तो म्हणजे कासगाव मधला एक बैल आहे तो म्हणजे गण्या आणि त्याच्यासोबत बकासूर सोबत तो नसला तर शक्यतो जो वाटेगावचा बादल बैल आहे तो असू शकतो। मित्रांनो दोन्हीपैकी एक बैल असू शकतो। तर अनेक लोक म्हणत होते की घोटकरांचा सर्जा त्याच्यासोबत असेल पण घोटकरांचा सर्जेची तब्येत अजून रिकव्हर झाल्यामुळे
घोटकरांचा सर्जा उद्या नसणार आहे, तर दोन्ही बैलापैकी दोन्ही नंदीपैकी एक बैल नंदी त्याच्यासोबत धावणार आहे. उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असणार आहे जे अजितसिंह कारोंडे यांची सर्वात मोठी जी 55 लाखाची खरेदी झाली होती तो चिक्या आणि उद्या अर्जुन धावणार आहेत. मित्रांनो ह्याच्या अगोदर सुद्धा ही गाडी धावलेली होती, ही गाडी सुद्धा उद्याच्या मैदानात धावणार आहे. ही गाडी कशी धावेल, ही गाडी गुलात राहील का, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट वरून द्या. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.